भारत #BJP फॉर विकसित भारत हाजेर तो हॅशटॅग लावन सोशल मिडियाचेर सगळीकडे पोस्टिंग करप, व्हायरल करप असो तो कार्यक्रम आसा. तातूंतल्यान लोकांच्या मदीं आनीकय भारतीय जनता पार्टी पर्कुलेट करप. त्याच बरोबर 8 आनी 9 तारखेक ही 2 एक्टिव्ह जितले मेंबर आमचे जाले, एक्टिव्ह मेंबर म्हणजे जाले 50 मेंबर जर केले आणि तांच्यांनी मागीर एक्टिव्ह मेंबराचे फॉर्म भरिल्ले आसा. अशे सगळे एक्टिव्ह मेंबरांचे कन्व्हेन्शन आसतले 8 तारखेक दक्षिण गोंयांत आनी 9 तारखेक उत्तर गोंयांत. अशे हे आमचे आतापर्यंत 3750 कार्यकर्ते एक्टिव्ह मेंबर जाल्ले आसा. ते 3750 कार्यकर्ते हातून 1700 ते 2000 आमचे उत्तरेकडले आणि 1400 ते 1500 ताजो एक्झॅक्ट फिगर तातूंतले ते आमचे दक्षिणेकडले. ह्या कार्यक्रमाचे एकत्रीकरण जातले आणि थंय तांकां 3 विशयांचेर मार्गदर्शन केलें गेलें वता. एक म्हळ्यार इलेक्टोरल आनी ऑर्गनायझेशनल ग्रोथ ऑफ बीजेपी, दुसरो ट्रान्सफॉर्मेशन बीजेपी ब्रॉट अबाउट इन इंडियन पॉलिटिक्स आणि तिसरो विषय हो जर्नी टुवर्ड्स विकसित भारत इन लास्ट 10 years विथ ऑनरेबल श्री नरेंद्र मोदी एज अ प्रायम मिनिस्टर एंड स्टेट. ताजे नंतर 7 ते 12 तारीख पर्यंत गांव चलो किंवा बस्ती चलो अभियान हे सुरू जातलें आणि तातूंत भितर मंडळ लेवलाचेर जुने नवे सगळे हे ऑफिस बेरर आसतले ते सगळे तातूंत वांटेकरी जातले आणि तांच्यांनी बस्तीन वचून खुबश्यो एक्टिविटी आसात सांगिल्ल्यो आसात. 10 एक्टिविटी तातूंतले 5 एक्टिविटी आसा त्यो करपाच्यो कंपल्सरी ते गांवांत त्या बस्तीन मोहल्ल्यान विलेजीन किंवा सेवा बस्तीन अशें जातलें. म्हणजे एका मतदारसंघात जवळ जवळ 40 बस्ती आसल्यार 40 जातल्यो, 10 बस्ती आसल्यार 10 बस्तीन घालतलो असो हें आसा. डिपेंड ऑन अर्बन आनी रुरल हातून. आणि तातूंत भितर स्वच्छता अभियान आसत किंवा कोणा बेनिफिशियरी आसा ताजे थंय कन्वर्सेशन करप किंवा अंगणवाडी केंद्रांत खंय तरी वचप आणि PSC किंवा पंचायत ऑफिसान वचून थंय विजीट करप आणि थंयचे गव्हर्मेंट इन्स्टिट्युशनान वचप, थंय मिठाई किंवा थंय बाकीचे कार्यक्रम आसत. वॉटर बॉडीचे नालास बिलास आसतात ते क्लिनींग करप किंवा बीजेपी वर्करांचे प्रोसेशन आसतले, रॅली आसतली फ्लॅग घेवन आणि खंय तिठ्यार म्हणटा ते तिठ्यार किंवा एका खंयचे तरी रेजिडेंट्स एरियेन जे बिल्डिंगे कडेन लोक कॉम्प्लेक्सा कडेन एकठांय जातात थंय कंपल्सरी विजीट करून तांकां भारतीय जनता पार्टीची म्हायती दिवप. कम्युनिटीचे लिडर्स जे आसात ते वेगवेगळे कम्युनिटी लिडर्स हांच्या घरा कडेन वचप किंवा बीजेपी वर्कर जे आसात ते तांच्यांनी खूब काम केलां ते मिसाक भितर पडिल्ले मागीर किंवा DIR लागून कोण कारसेवक आशिल्ले अशांचो सत्कार सन्मान तांकां करप आनी बूथ कमिटीच्यो मिटिंगे करप त्यो सुद्दां तातूंतलो एक भाग आसा. अशे हे कार्यक्रम स्थापना दिवसाच्या निमतान जातले. परत 14 तारखेक भारतरत्न भीमराव आंबेडकराची जयंती जातली. 13 तारखेक ताचे थंय स्वच्छता करप, थंय दीप लावप आणि निवळ करून आणि ताचे दुसऱ्या दिसा आंबेडकराची ज्या दिसा जयंती आसा त्या दिसा गार्लँड करप, ते स्वीट डिस्ट्रीब्यूट करप. ताचे प्रिएम्बल आसा तो रेसिटेशन करपाक जाय, ते सामुहीक रित्या ताचे वाचप आणि खंय खंय ड्रिंकींग वॉटर फॅसिलिटीज आसतल्यो किंवा आनी स्कुलान SC कॉलनीज आसतल्यो थंय प्रिमायसिसान थंय फॅसिलिटीज जे आसात थंय आमी प्रोवायड करप आणि तांकां सन्मान करप. आणि 15 ते एप्रील हातूंत भितर 2 डिस्ट्रिक्ट लेवल सेमिनार्स जातली आणि त्या सेमिनारा भितर डिफरंट क्रॉस सेक्शन सोसायटीतले लिडर्स आसात ते येवन आमकां मार्गदर्शन करतले. तातूंत भितर कशे काँग्रेसीन भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर हाका वेरियस पॉयंट लायफाचे हातून ह्युमिलेट केल्लो आसा किंवा ताका ताची मानहानी केल्ली आसा अशें हें आसा ताच्या संदर्भात. आणि दुसरें सत्र जें आसा की भारतीय जनता पार्टीन ताका कसो ताजो सन्मान केलो, रिस्पेक्ट कसो दिलो ह्या संदर्भान हें ताजे सेमिनार्स आसतले. काँग्रेसीन कशें कॉन्स्टिट्युशनाचे प्रोविजनाचे कॉन्स्टिट्युशनाचे हें केलें वीक करून उडयलें, कसो ताजो गैरफायदो घेतलो हे पॉयंट्स आसा ते हे पार्टीच्या संदर्भांतल्यान मांडपाक गेले वतले आणि ते सगळे विशय जातले. ताजे नंतर नॉर्थ आमच्या ह्या हातून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर ह्या हातून भितर कन्व्हेनर श्री नरेंद्र सावयकर आसा, को कन्व्हेनर सिद्धार्थ कुंकळकर, गणपत नायक, सिद्धेश पेडणेकर आणि सुवर्णा तेंडुलकर अशी ही ताची कमिटी आसा. जाल्यार बीजेपी फाउंडेशन दिसा आमचे सर्वानंद भगत, रुपेश कामत, प्रभाकर गांवकर आणि आरती बांदोडकर हांची ही स्टेट लेवल कमिटी आसा.
मंडळाचे प्रत्येक हातून भितर अध्यक्ष आणि 2 जनरल सेक्रेटरी जे आसा ह्या कमिटीचे तातूंत भितर हे आसा वांटेकार आसा, म्हणजे तांच्यांनी ती फुडें व्हरपाक जाय. त्याच बरोबर डिस्ट्रिक्ट कमिटी भितर नॉर्थाक दयानंद कारबोटकर, विश्वास गांवकर, राजसिंग राणे आणि दीक्षा कानोळकर हांची समिती. जाल्यार दक्षिण गोंयांत अनिता थोरात, संजना वेळीप, अपूर दळवी आणि परेश नायक हाजी समिती आसा, ही आमी हे केल्ली आसा. त्याच बरोबर आयच्या हातून भितर परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान सांगता, 40 मंडळाची कॉन्स्टिट्युएन्सी आमच्यो पूर्ण जाल्यो. सगळ्यांनी आपापली प्रायस घेवन डिक्लेरेशन केली आणि ती जाले त्या जाग्याचेर आमचो सगळे कडेन मेळावो सुरू जाल्लो आसा. आतापर्यंत 8 ठिकाणी मेळावे जाल्या. उत्तरेक मांद्र्या, बिचोले, कलंगूट, प्रियोळ, जाल्यार दक्षिणेक वास्को, दाबोळे, कुडचडे आणि सांग्या असे जाल्ले आसात. जाल्यार 2 डिस्ट्रिक्टाच्यो ज्यो कमिटी ज्यो आमच्यो आसात 1+46+ MIT त्योय जाल्ल्यो आसा. दक्षिणेक ऑलरेडी डिक्लेअर केल्या आणि उत्तरेकय केल्या. तांचे बरोबर दक्षिणेचे समिती बरोबर हांव बसला. फाल्यां उत्तरेचे समिती बरोबर हांव बसतलो. त्याच बरोबर फाल्यांच्यान मेळावे जे आसात, साळीगांव आसा, परवरे आसा 2 तारखेक फाल्यां, पर्यां आनी वाळपय 3 तारखेक, सांखळे आसा 4 तारखेक आणि काणकोण आणि केप्यां हे 5 तारखेक आसा. जाल्यार फुडले मागीर सांगता. मागीर 6 तारखेक फावंडेशन डे आसा, 7 तारखेक तो आमी करतले. 7 तारखेक आमचे अटल बिहारी वाजपेयी हांचे शताब्दी वर्षाक लागून, तांकां 100 वर्सां ती शताब्दी वर्स जे आमी मनयता तांचे लागून हांगा अटल विरासत संमेलन म्हणजे ताका तें एक संमेलन हांगा जातलें. आणि त्या हातून भितर जे अटल बिहारी वाजपेयी बरोबर काम केल्ले आसतात की तांचे बरोबर तांचो सहवास तांकां लाभला असे सगळे आणि मुख्यतः जुने कार्यकर्ते सगळे आसात. जुने कार्यकर्ते सगळे तांकां हे आपोवणे बी आसा, तांकां आमी आपयतले बी. आणि त्या निमतान परत एकदां सगळे जशे मेळाव्याच्या निमतान सगळे जुने कार्यकर्ते एकठांय जावपाक लागले तशें तांकांय बी आपोव हे आसा. आणि तो कार्यक्रम हांगा जातलो. तेन्ना ताचे बरोबरचे फोटोची प्रदर्शनी आसतली. अटलजी बरोबर कोण कोण तेन्ना वावुरल्या तांची हांगाच येतले. आणि त्याच दिसा आमी जशें एक भारत श्रेष्ठ भारत हाजे अंतर्गत आमी कार्यक्रम करतात. तातूंत भितर बिहार दिवस केलो किंवा ताजे फाटल्या वर्सांनी सगळे कार्यक्रम केले. तशें आतां ह्या पयर राजस्थान दिवस जाला. तांचे भितर हांगा खूब लोक आसात. ते राजस्थानाचो दिवस साजरो करतले. त्या वटेच्यान 7 तारखेक म्हणजे हे 4 हो कार्यक्रम जाल्यार तो 7 कार्यक्रम जातलो, 6 कार्यक्रम जातलो आणि तो त्या दिसा जातलो. आणि 8 आणि 9 तारखेचो कार्यक्रम हांवें ऑलरेडी सांगला तुमकां ब्रीफ केलो. एक्टिव्ह मेंबराचो संमेलन व्हडलें. ही 2 संमेलनां जातलीं. असो एकूण भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाचो फुडल्या 15 दिवसाचो जो ढाचा आसा तो आमी आयज सगळ्या कार्यकर्त्यांक कळीत केलो. आयज कार्यकर्त्यांचे 234 जाणां अपेक्षीत आशिल्ले. तातूंत भितर 229 जाण हजर आशिल्ले. ही सगळ्यांत व्हडली उपलब्धी. आयज सगळे मंत्री आनी सगळे आमदार उपस्थित आशिल्ले. तातूंत भितर फक्त 2 जाण आउट ऑफ स्टेशन आशिल्ले ते येवना. तांणी पयलींच सांगिल्लें. कार्यक्रम व्यवस्थित आमचे शिस्तबद्ध आमचो टायमार म्हणल्यार टायमारच सुरू जाला. तुमी सगळ्यांनीच पळयला आणि तो सुद्धा पॅक व्यवस्थित. आणि सगळ्यांनी आपापले विचार मांडले आणि एकूण भारतीय जनता पार्टीचे फुडले वाटचालीक आमी ह्या निमतान स्थापनेच्या दिवसाच्या निमतान आमी सुरवात केल्या. कारण फुडले तशी पळोवपाक गेल्यार 20 म्हयने तशे बाकी आसात इलेक्शनाक. जानेवारीच्या 2022 20 तारखेक नोटिफिकेशन आयिल्लें. हांव मातशें खंय तरी चुकत तारीख. आणि 14 फेब्रुवारीक इलेक्शन जाल्लें. 10 मार्चाक रिजल्ट जाल्लो. सो इलेक्शनाचे तशे डॉलर बडी तशी जानेवारीन पडिल्ली. म्हणटकीर तो म्हयनो धरपाचोच ना. जानेवारी फेब्रुवारी इलेक्शन फेब्रुवारी जाल्लें 14 म्हणटा जानेवारी फेब्रुवारी म्हणटकीर 2027 हे तशें रस्तुता जर धरलें ना जाल्यार 12 आणि 9 21 म्हयने हांच्यान. आणि ह्या स्थापनेच्या दिवसा पासून भारतीय जनता पार्टी परत एकदा लोकां मदीं वचपाचो आणि तोच नारा घेवन आमी फुडें वतात. आणि ह्या पत्रकार परिशदेंतल्यान सगळ्या कार्यकर्त्यां कडेन मागता ह्या सगळ्या कार्यक्रमाक आपापल्यांनी सगळ्यांनी जुळोवन घेवचें, जोडून घेवचें आणि भारतीय जनता पार्टीची पताका फडकयत दवरची. तुम्ही सांगला तुम्ही नारळ फोडलो स्थापना दिनापासून अशें म्हणपाक तुमी कितें म्हणपाक शकता. आमी इलेक्शनाचो रिजल्ट जालो आमी जिखले
की दुसऱ्या दिसाचे आम्ही दुसऱ्या पुढल्या 5 वर्षाचो नारळ मोडटा. तुम्ही प्रत्येक मतदारसंघात आता मेळावे घेऊक सुरुवात झालेल्या कार्यकर्त्यांका तुम्ही ऑलरेडी ऍक्टिव्ह करता. एकंदरीत विधानसभेची तयारी सुरू झाली अशी दिसता. तेच चांगलं नाही आता चांगले आहे मराठीत सांगता की मराठीतच आहे. इलेक्शनचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पुढच्या 5 वर्षाची तयारी करतो. आणि कितें ताच्या भायर कितें तरी डिस्कशन्स बीन जाल्या आयज कारण कार्यकर्ते आशिल्ले कारण खुबश्यो गजाली आसा इवन जे वक्फ बिल आसा ताजेर बीन कितें डिस्कशन जालां. डिस्कशन म्हणजे कार्यकर्त्यांक मार्गदर्शन केलं. 1 नेशन 1 इलेक्शन या संदर्भात आमची समिती जी आसा ती समिती आमचेकडे सगळीकडे मेळावे घेता, सगळीकडे वचून लोकांमध्ये जनजागरण करता. अभियान त्या अभियानाचो पार्ट म्हणून युनिव्हर्सिटी असतले किंवा बाकीचे बुद्धिजीवी लोक असतले किंवा काही सगळे असो स्तरापर्यंत सकलपर्यंत वतात. तशेंच वक्फ बोर्डाच्या संदर्भात साहित्य आयिल्लें आसा तें साहित्य लोकांनी वाचूंक जाय. खंयचे हातून कितें दुरुस्ती सोदता ती कित्याक लागून सोदता. तातूंत भितर ग्रांटेड कोण तरी कित्याक कितें सांगता अशी जावची न्ही जाल्यार ताजो एक्झॅक्टली कितें आसा ताजे काही विशय जे आसा हळूहळू लेख बी सगळे येवपाक लागिल्ले आसा आनी कार्यकर्त्यांक ताची म्हायती आसूंकूच जाय. कार्यकर्त्यांक जर त्या संदर्भात जर म्हायती ना जाल्यार अडचणीचे विशय कारण तो अमूक विशय आसा तो मागीर व्हायरल कित्याक जाता ते जावं नये म्हणून ताजे मारे हें दिल्लें आसा. मुख्यमंत्र्यांनी प्रिव्हलमध्ये जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर मगोमध्ये खळबळ माजली गेली. सुधीर ढवळीकर आणि दीपक ढवळीकर आज दिल्लीला जाऊन पीएल संतोषांना भेटलेलं. तुमची भूमिका काय म्हणजे भाजप आणि मगो युती यापुढे कायम राहणार की नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून भूमिका काय. पक्षानेच भूमिका मांडायची असते. सो पक्षाने आतापर्यंत एकच भूमिका ठाम घेतलेली आहे. आमचं संघटन जे आहे त्या संघटनाच्या दृष्टीने 40ही मतदारसंघात आमचा पाया घट्ट करणे आणि तो मजबूत करणे. त्यानुसार 40ही मतदारसंघात मेळाव्याच्या आयोजन सगळीकडे झालेलं आहे, करत आहेत. आणि जे जुने जे दूर आहेत, नाराज असेल, बहुधा कदाचित काही गोष्टीसाठी मागे राहिले असेल, त्या सगळ्यांना कुठेतरी ह्या सगळ्या प्रवाहात आणण्याचं काम चालू आहे. पण आता जिल्हा पंचायत निवडणुका आहेत, त्याच्यानंतर विधानसभा, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात काय, युती राहणार तुटणार पुढचं काय असते. योग्य वेळी योग्य भूमिका जाहीर करायची. आता पक्षाचं संघटन हे करायचं आहे. कारण आता सध्या सरकार आहे ते सरकार स्थिर आहे. सरकार आपला कार्यकाल 5 वर्षाचा कार्यकाल योग्यरित्या व्यवस्थितरित्या पूर्ण सगळ्या गोष्टी आताच काही सांगता येत नाही. आणि म्हणून काय आहे की युती म्हणजे काय सहज काही म्हणजे स्टँडर्ड काहीतरी म्हणजे याच्यामध्ये असतो त्यानुसार मी बोलतो. मी बेजबाबदारी काही बोलू शकत नाही. रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एक गोष्ट आहे की अशा काही वाऱ्यावरती किंवा अशा सहज काही गोष्टी काही होत नसतात. त्यासाठी एक प्रक्रिया असते. आपला सर्वे असतो, नंतर आपली बैठक असते. आपल्या बैठकीचा वृत्तांत दिल्लीवरती पोहोचवावा लागतो. तिथं नंतर पार्लिमेंट बोर्डाची मीटिंग होती, त्यामध्ये ते काही डिसिजन घेऊ शकतात. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत, 21 महिन्यानंतरच्या आहेत. निर्णय एकतर्फी होऊ शकत नाही. पण ज्यावेळी 2 मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री एखादं ज्यावेळी वक्तव्य करतात ते किती जबाबदारपणे तुम्ही घेताय. कारण मुख्यमंत्र्यांनी प्रिव्हलमध्ये पण वक्तव्य केलंय, जर गरज नसेल तर तुम्ही बाहेर पडू शकता. तुमचे मंत्र्यांचे अनेक पैलू असतात. त्या पैलूवर मी बोलणं रास्त नाही. मी एका जबाबदार पार्टीचा, एका मोठ्या पार्टीचा जबाबदारीने घेतलेला अध्यक्ष आहे. पाणी किती खोल आहे ते कोणी बघायचं ते बघतात बस. सध्या पक्षाची भूमिका याच्यावर काय आहे की मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात पक्षाने आपली जी काही भूमिका आहे ती हायकमांड म्हणजे आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे मांडलेली आहे. योग्य वेळी त्याचा योग्य निर्णय होईल. अजून काय मांडली आहे, कोणाचं काय काय आहे, काय या गोष्टी ओपन झाल्या तर मग बातमी कशी होती. आपापले मंत्रिपदासाठी सर अनेक जण असूसलेले आहेत. किती काळ झुलतं मंत्रिपदासाठी अनेक जण असूसलेले आहेत. राजकारण किती वेळ झुलत्या राहणार. राजकारणात अशा सगळ्या गोष्टी असतात. जो नसेल त्याला करावं लागतं, जो आहे त्याला अशा सगळ्या गोष्टी म्हणजे कोणाला नाही वाटत. पंच असेल त्याला सरपंच व्हावं असं वाटतं, आमदार आहे त्याला मंत्री व्हावं असं वाटतं, मंत्री आहे त्याला त्याचे उपमुख्यमंत्री व्हावं असं, उपमुख्यमंत्री आहे त्याला मुख्यमंत्री व्हावं असं. अपेक्षा या सगळ्या गोष्टी असतात.
कोणी त्यासाठी रेड कार्पेट वगैरे कोणी घालून देणार नाही. पक्ष जो महत्वाचा आहे तो पक्ष निर्णय घेईल आणि पक्षापेक्षा कुठलीही व्यक्ती श्रेष्ठ नाही. ही रचना असं की 8 आठवड्यातच जातली अशी एक काय बरे भारतीय जनता पार्टीचे हांवें ब्रिफींग केलं पाहिजे सगळें आनी तुमी म्हणटा मदीं सरकार हाडटा पक्षाचें कितें आसा सरकार पक्षाचं जे काही सरकारला करायला लावायचं आहे ते मी योग्य रीतीने करतो. मग मंत्रिमंडळ फेरबदल म्हणजे सांगितलं ना, मी ते सांगितलं ना, जे करायचं आहे ते केव्हा करायचं आणि काय करायचं तेव्हा योग्य वेळी ते करून घेईल. तुम्ही मला कधी हे तर विचारू शकतच नाही ना. अनेक मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड बनवलं गेलंय, कोणाची कामगिरी कोणाच्या कामगिरीवरती गदा, अशा प्रकारे काही एकंदरीत काय चालू आहे का? अनेक मंत्र्यांचं मराठीत सांगतो, अनेक मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड बनवलंय. तुका सगळं एका लायनीन सांगले मरे पण कसे तुम्ही असे करतात. योग्य वेळी योग्य हा निर्णय घेतला जाईल. तुम्ही अचंबन कितें उचंबळ जावं नाकात. उचंबळ आमी जावपाक जाय आशिल्ले, तुमी न्ही. भूमिका आमी घेवप न्ही. सरकार कशें मार्गक्रमण आसा, अभिनंदनूय सरकारचे आमी केल्लें आसा की हाजे काय बरें बजेट दिल्लें आसा. लोकां भितर म्हणजे खुबशे लोकप्रिय अशें मडगांवची दिंडी, राज्य महोत्सव जालो, शिरगांवची जात्रा जाली, आतां रोखडी येवपाची. दामू बाबू उचांबळ जायनासतना दिल्ली पावल्या कशे तरी. उचांबळ जायनासतना थोडे दिल्ली पावल्या कशे. अरे वचूं तूंय वच, तुमची वचूं शकता न्ही. म्हाका एक सांग, दिल्ली वचपाक हांव कोणाक आडोवपाक तशें भारतीय जनता पार्टीची भुमिका आसा तीच मांडटलो. म्हाका अन्य हाची भुमिका मांडपाची ना. फाल्यां आनी कोण समजा तिसरो खंयचो तर कोण तरी वचून मेळपाक शकता न्ही. कितें मेळ्ळो आणि कित्याक लागून मेळ्ळो हें महत्वाचें. तुम्ही सगळ्यांनी एक प्रश्न विचारला. तुम्ही 2 आता स्टेटमेंट केले. एक म्हणजे गव्हर्नमेंट स्टेबल असा, काय भंय ना, सारखे चल्ला सुरू. दुसरे म्हणजे 20 महिने फक्त उरले इलेक्शन, चड ते पूर्ण. अशा बॅकग्राऊंडाचेर रिशफलाची गरज आसा. भारतीय जनता पार्टीचो प्रदेश अध्यक्ष ह्या नात्यान जे म्हाका बरें दिसलें पार्टीच्या हिता खातीर, जनतेच्या हिता खातीर आणि ह्या पक्षाच्या समृद्धी खातीर, म्हणजे हिता खातीर जालें तें दितलें तें योग्य आसा तें पेन डावन केलां आणि व्यवस्थितपणे हँड ओव्हर केलां. सो तातूंत भितर जी योग्य भूमिका आसा ती पक्षश्रेष्ठी परत आमकां आपयतले मुख्यमंत्री आमकां आनी तशें निर्णय घेतले. जालें. दामूबाब सध्या सगळें बरें जालें ना. तुम्ही इलेक्शनाची तयारी सुरू केला. काल हांगा मराठी राजभाषेचा मेळावो जालो. पक्षाची भूमिका काय कितें आसा? हे विषय खूप वर्सां पयलीं सोंपिल्ले आसा. विषय हय, विषय भाशेचो विषय सोंपिल्लो आसा आणि त्या हातूंत भितर तेन्नाचे म्हालगडे सगळे जे आशिल्ले तांच्यांनी सारासार विचार करून हाजेर सगळं. थँक्यू व्हेरी मच.